अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की मुंबई शहरामध्ये बनावट पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून नागरिकांची होत असलेली फसवणूक. अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळा असतो की नसतो, पण या मुंबई शहरामध्ये पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये जाण्यासाठी असंख्य नागरिक तिथे काही ना काही चाचण्या करण्यासाठी जात असतात. तर अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामधली परिस्थिती जर अशी असेल तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये या पॅथॉलॉजी लॅब उघडल्या गेल्या आहेत. आणि अध्यक्ष महोदय, मुंबईत तर पॅथॉलॉजी लॅब ह्या गल्लीबोळामध्ये सर्रास बनावट उघडल्या गेल्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेकडे सन 2019 पासून आजपर्यंत अधिकृत लॅबची संख्याच नाही आहे. नमस्कार. अवैध लॅबोरेटरींचा प्रश्न वारंवार अधिवेशनामध्ये मांडला जातो. बेकायदेशीर लॅबोरेटरीवरती राज्य शासनाने कारवाई करावी यासाठी आम्ही गेले 15 वर्ष राज्य शासनाचे पाठपुरावा करत आहोत. अगदी लोअर कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही याचा फॉलोअप केलेला आहे. असं असतानाच आज विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये माननीय आमदार सुनील राणे यांनी एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नावरती आज सकाळी 11 वाजता चर्चा झाली. या चर्चेमध्ये माननीय आमदार आशिषजी शेलार, माजी मंत्री राजेश टोपे साहेब, तसेच इतर आमदारांनीही त्या चर्चेमध्ये भाग घेतला. त्याचबरोबर आमदार नानासाहेब पटोले यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला. आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आपले काही मुद्दे मांडले. याच्यामध्ये मुख्य प्रश्न हा जो तारांकित प्रश्न होता त्याचा विषय होता की मुंबई शहरातील बोगस पॅथॉलॉजी लॅबोरेटरीकडून होणारी रुग्णांची लूट किंवा जनतेची लूट, जनतेची फसवणूक. हा प्रश्न विचारला गेल्यानंतर राज्य शासनातर्फे माननीय मंत्री उदय सावंत यांनी उत्तर दिलं. या चर्चेदरम्यान राज्यातील बोगस डॉक्टर समित्या कार्यरत नाहीत किंवा ते काम करत नाहीत. जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर समित्या उदाहरणार्थ त्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असतात. सिव्हिल सर्जन तसेच जिल्हा आरोग्याधिकारी हे त्याचे मेंबर असतात. तसेच महानगरपालिका स्तरीय बोगस डॉक्टर समिती या महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असतात आणि त्याचे जे मुख्य आरोग्य अधिकारी असतात हे त्याचे सदस्य असतात. या सर्व आरोग्य यंत्रणेने सर्व क्लिनिक्सची त्याचबरोबर लॅबोरेटरीची तपासणी करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कोण लॅबोरेटरी चालवतं आणि कोण चाचणी अहवाल प्रमाणित करतं ती व्यक्ती तिथं असते का हे पाहणं गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी पॅथॉलॉजीज नसतील तर या लॅबोरेटरी चालकावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 या कायद्याच्या 33 कलमानुसार बोगस डॉक्टर म्हणून पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे आरोग्य विभागाची आहे. आरोग्य विभाग याच्यामध्ये टाळाटाळ करत असल्यामुळं ह्या बेकायदेशीर लॅब किंवा बोगस डॉक्टर हे सुरळीतपणे चालू आहेत. हा प्रश्न विचारल्यानंतर की या चर्चेअंती माननीय मंत्री उदय सावंत यांनी असं आश्वासन दिलं की आजच्या आज आम्ही सर्व जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर समित्या व महानगरपालिका बोगस डॉक्टर समित्या यांना आदेश देतो. सर्व बोगस डॉक्टरांच्या तपासणीबरोबरच लॅबोरेटरीची आपण तपासणी करावी आणि त्याच्यामध्ये अवैध जे आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. याबद्दल मी राज्य शासनाला धन्यवाद देतो. तसेच सर्व आमदार ज्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला त्यांचे मी असोसिएशनमार्फत, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजी या संघटनेमार्फत तसेच जनतेमार्फत मी या सर्वांचे आभार मानतो.